नमस्ते फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे क्लास 10 ट्रिग्नोमेट्री जॉमेट्री मधला 6वा लेसन प्रॅक्टिस सेट 2.1 चा दुसरा क्वेश्चन। याच्यामध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा आणि कॉस थीटा काढायचा आहे। जिथे इफ आहे तिथे गिवन लिहायचं, कॉमा द्यायचं, टॅन ची व्हॅल्यू काय आहे 3/4 आहे। आता टॅन सोबत कोणती आयडेंटिटी बसते? आपण तीन आयडेंटिटी शिकलो। पहिले आहे 1 प्लस पहिले आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज 1, दुसरी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज sec स्क्वेअर थीटा आणि तिसरी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज cos स्क्वेअर थीटा। तर आपल्याकडे tan थीटा दिलाय, तर tan च्या कोणासोबत रिलेशन राहते? sec सोबत। असं कोण राहते? आयडेंटिटी नंबर 2 ती काय राहते? 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज sec स्क्वेअर थीटा। 1 च्या जागी 1 लिहिला, tan ची व्हॅल्यू 3/4 आहे, त्याच्या डोक्यात स्क्वेअर म्हणून स्क्वेअर करायचं इज sec स्क्वेअर थीटा लिहायचं। 1 जसा तसा 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 इज sec स्क्वेअर थीटा। क्रॉस केला 1 * 16 16 16 प्लस 9 अपॉन 16 इज sec स्क्वेअर थीटा। याची सम केली 16 प्लस 9 ची 25 अपॉन 16। तो 25 अपॉन 16 ला आपण लिहू शकतो 5 अपॉन 4 चा होल स्क्वेअर। काय लिहू शकतो? 5 अपॉन 4 चा होल स्क्वेअर। टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड केला, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड केल्यावर काय होईल? स्क्वेअर रूट स्क्वेअरला काय करते? कॅन्सल करते। स्क्वेअर रूट स्क्वेअरला काय करतो? कॅन्सल करतो। इथे सेक थीटाची व्हॅल्यू 5/4। आता आपलं एक फाइंड आउट कोण झालं? सेक थीटा। आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस थीटा। कॉस थीटा फाइंड आउट कसं करायचं? सेक थीटा म्हणजे कॉस थीटा म्हणजे होते 1/sec थीटा। यानंतर इंटर रिलेशनशिप बिटवीनचा फॉर्म्युला आहे। त्याचा सेकचा कॉस सोबत इंटर रिलेशन आहे, कारण सेक हा कॉसचा रेसिप्रोकल राहते। तर कॉस म्हणजे काय होते? 1/sec होते, तर 1 आणि सेक ची व्हॅल्यू काय? 5/4। तर कॉस ची व्हॅल्यू याचा रेसिप्रोकल करा, काय होईल? 4/5। थँक यू।